श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे. सर्वांचे माझ्या यूट्यूब नवीन चॅनलमध्ये आजच्या एका ब्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. कालचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. माझ्या गोडताईंच्या खूप अशा छान कमेंट यायला लागल्या. तुमच्या कमेंट वाचून एक प्रकारची व्हिडिओ बनवायला एनर्जी मला मिळते. माझ्या वहिनीबद्दल पण खूप छान कमेंट केल्या तुम्ही. माझ्या वहिनीचं आणि माझं नातं जीवाभावाच्या मैत्रिणीसारखं आहे. आम्ही दोघे खूप छान राहतो. कितीही दिवस माहेरी राहिलो तरी पण आपल्याला आपल्या घराची ओढ ही लागतीच. तसंच मला पण झालेलं आहे. मला आता असं वाटायला लागलं की केव्हा मी माझ्या घरी जाते आणि केव्हा नाही. घरची आठवण यायला लागली. त्यामुळे आता मी निघालेली आहे सासरी जाण्यासाठी. पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही स्किप न करता. बघा ताईंनो, मी आलेली आहे माझ्या हक्काच्या घरी. खूप दिवसापासून घरी नव्हते, त्यामुळे घराची ओढ ही लागणारच. बघा ताईंनो, आपण जर असं कुठं गेलो तर घरादाराचे काय हाल होतात. सगळीकडे असाच पसारा आहे. पहिले आंघोळ केली, चहा केला, चहा पिली. आता बॅग खाली करते. यामध्ये आहे तुरीची डाळ. आमच्या आईने तुरीची डाळ घेऊन दिली आणि मला मी दाखवलं होतं. माझ्या बहिणीने वांगे, कोबू, टोमॅटो, फ्लावर बरंच काय काय आणलं होतं. त्यातले फक्त मी वांगे आणि कोबू एवढंच आणलेलं आहे, कारण खूप वजन होतं. आणि भारताची वांगी, कारण इथं अशी वांगी मिळत नाही, त्यामुळे मी ती वांगी घेऊन आली आणि तिने माझ्यासाठीच आणलेली होती, तिच्या शेतातली. तुम्हाला सांगितलं होतं मी. आणि हे पुरण दिलेलं आहे आमच्या वहिनीने मुलांसाठी. पोळ्या करून द्यायचा मुलांना म्हणून. मी नको नको म्हणत होते, तरी पण त्यांनी माझ्या बॅगमध्ये टाकलेलं आहे. आणि हे जे लिंब आहे, हे त्यांच्या वाड्यामध्ये जे निंबोनीचं झाड लावलेलं आहे, त्या निंबोनीचे लिंब आहे. बघू आता याचं काय करायचं आहे ते. आता पहिले तर घर आवरून घेते, कारण पूर्ण घरामध्ये सर्व पसारा झालेला आहे. कपडे तर एवढे पडलेले आहे धुवायचे की सांगायलाच नको. चला ते पहिले फ्रीजमध्ये ठेवते. टेरेस स्वच्छ झाडून घेतला. त्यानंतर एरियल पावडर आणि फिनाईल टाकून स्वच्छ धुवून घेतला, कारण आमच्या म्याऊला मासे दिलेले होते, त्यामुळं माशांचा वास येत होता आणि पूर्ण टेरेस घाण पण झालेला होता. आल्या आल्या पहिले टेरेस धुवून घेतला. चला आता बेडरूममध्ये जो पसारा आहे तो आवरून घेतला. पहिले स्वच्छ झाडू मारून घेते. आणि जी साफसफाई करायची आहे सोप्यांची, ती दुपारच्या नंतर करणार आहे, किंवा उद्या करत, कारण कपडे पण खूप आहे. आणि पहिले तर मला देवघर आवरायचं आहे, कारण देवघरावर पण खूप बारीक असा फफुटा बसलेला आहे. एकदा झाडू मारते, पहिला दार स्वच्छ करते, हळदीचे लेपन करते उंबरठ्याला, आणि त्यानंतर पुढचे काम करते. चला, बराचसा पसारा माझा आवरून झालेला आहे. झाडू आणि सुटली आता मध्ये घेते. आणि आमच्या म्याऊची पिल्लं पण खूप हुशार झाली 8 दिवसामध्ये. ही बघा, ही बघा, ही बघा, काय करते असं, का उचलते मेवण्याला. जेवढे कपडे धुवायचे आहे तेवढे कपडे मी इथं असे जमा करून ठेवलेले आहे. तिचे पिल्लं इथं खेळता आहेत आणि ती त्या दुसऱ्या पिल्लाला तोंडात धरून काय माहिती काय करते. बघा, इथं आहेत तिचे पिल्लं सगळे. काय ग मेऊ, तिचं काय चाललेलं आहे, काहीतरी त्यांच्या भाषेमध्ये बोलते ती तिच्या पिल्लासोबत. बेडरूम पहिले स्वच्छ आवरून घेतला, बेडशीट पण बदलले आणि त्यानंतर झाडू मारून घेतला, सर्व कचरा भरून घेतला. जेवढे कपडे धुवायचे होते ते सर्व कपडे पण मी झाडू मारता मारता जमा करते आणि एका जागेवरती सोफ्यावरती कपडे ठेवलेले आहे. हॉलमध्ये जे हे कार्पेट टाकलेलं आहे त्याच्यावरती पण बारीक धूळ साचलेली आहे, कचरा पण त्यामध्ये आहे. कार्पेट खूप जड आहे, एकटीला तर उचलणं पूर्ण शक्य होत नाही, त्यामुळे मी असं अर्धा अर्धा त्याला वरती उचलून खाली झटकले. त्यामध्ये जी धूळ होती, कचरा होता, तो सर्व खाली पडलेला आहे. म्हणजे त्यातला निघून खाली पडला फरशीवरती. त्याला असं गोल गुंडाळून एका साईडला ठेवून दिले.
सोफ्यावरचे कवर पण झटकले. सोफा तर बराच आमच्या म्याऊच्या पिल्लाने आणि म्याऊने मिळून खूप जागी असा कुरतळून ठेवलेला आहे, कारण ती पिल्लं आता चालायला लागली. सोफ्यावरती पण पाय ठेवून ते वरती सोडतात, त्यामुळे त्यांना जे नख आहे त्या नखांमुळे सोफ्यावरचे कवर असे फाटले जाते. इथं झाडांच्या 2 कुंड्या ठेवलेल्या आहे. त्या झाडांना पाणी दिले असेल तर त्यातील पाणी खाली आले आणि बोरिंगचे पाणी असल्यामुळे त्या पाण्याचे डाग पडले. तिथं पण ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेतलं. गावाला गेल्यानंतर कोणाकोणाच्या इथं अशी घाण होते किंवा पसारा म्हणला तरी पण चालेल. फक्त अर्धाच हॉल झाडला तर अर्ध्या हॉलमध्ये एवढा कचरा निघाला. सोफ्याखालून तर मी अजिबात झाडलेलं नाही. सोफे फक्त झटकून घेतले आणि पुसून घेतले वरच्यावर. तुम्हाला इथं दिसत असेल किती कचरा निघालेला आहे. त्यामुळे बाहेर 4 दिवस असं कुठं जाऊ वाटत नाही, कारण आल्यानंतर जेवढा आराम केलेला असतो तेवढा आराम एका दिवसामध्ये निघतो. जाळून कचरा डस्टबिनमध्ये टाकला. आता परत एकदा स्वच्छ झाडू मारून घेते, कारण झाडता बारीक जो कचरा आहे तो कचरा सर्व घरामध्ये उडतो. त्यामुळे परत एकदा स्वच्छ झाडू मारते आणि कपडे भिजायला टाकते. कपडे पण बघा तुम्ही किती आहे, खूप सारे कपडे जमा झालेले आहे. वांगे ठेवलेले आहे भाजायला भरीत करण्यासाठी. पहिले किचन वाटा स्वच्छ घासून घेतला, कारण खूप चिकट झालेला होता आणि थोडी भांडी होती घासायची. हे बघा इथं भांडी पण घासून ठेवली. लाईटीच्या शेगडीवरती दूध ठेवलेले आहे तापायला. सकाळी 7 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत मला घराची साफसफाई झाडून आणि जे काही कपडे होते धुवायचे ते सर्व जमा केलेले आहे. बाल्कनी पण धुवून ठेवली, म्हणजे घाणच झालेली होती ते तर तुम्हाला सांगितलं धुतलेली आहे म्हणून. वांगे छान भाजल्या जातील तोपर्यंत आता पहिले कपडे भिजायला घालते आणि त्यानंतर घरं पुसून घेते. तसे तर मी गुरुवारचे घरं पुसत नाही, पण खूप घाण झालेले आहे त्यामुळे आज पुसणार आहे. कपडे भिजायला घालते, घरं पुसून घेते आणि नंतर हळदीचे लेपन केले. पहिले मला हळदीचे लेपन करायचे होते पण नाही वेळ मिळाला आणि देवघराची साफसफाई पण करायची आहे. हे बघा असं होतं, बोलता बोलता दूध माझं कधी खाली जात नाही, पण आज गेलं कारण थोडंच होतं आणि छोट्या पातेल्यात ठेवलेलं आहे त्यामुळे गेलं ते खाली. 5 मिनटंसुद्धा झाले नाही शेगडी घासून, कारण चिकट झालेली होती त्यामुळे मी पूर्ण घासून पुसून घेतलेली आहे. आता परत पुसावी लागेल. आता ते तसंच ठेवते, नंतर पुसून घेते. हॉल, किचन, बेडरूम सगळं पुसून झालेलं आहे. पाणी बघा किती घाण निघालेलं आहे. आता ते वतून देते. आता पहिले देवघराची साफसफाई करते, चपात्या करते. वांगे भाजून झालेले आहे आणि त्याच्यानंतर भरताला फोडणी देते आणि कोबूची पण भाजी करायची आहे, ती पण करून घेते, कारण गावावरून आणलेला आहे त्यामुळे आता त्याच भाज्या करणार आहे. आणि तसं पण आज भाजीची दुकानं बंद आहे त्यामुळे काही मिळणार नाही. फ्रीजमध्ये मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, मेथीची भाजी एवढं त्यांनी आणून ठेवलेलं आहे. आणि देवावर माझ्या खूप घाण झालेली आहे असं वाटतंय मला सकाळपासून. मी कधी देवघर आवरते, पण पहिले तर साफसफाई करणं महत्त्वाची होती. आता देवघरामधले सर्व देव बाहेर काढते, शंपूच्या पाण्याने देवघर पूर्ण स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर देवाची पूजा करते. आता 12 वाजलेले आहे. 12च्या नंतर तर देवाची पूजा करत नाही. 12च वाजून गेलेले आहे. 12 वाजून 5 मिनटं झालेले आहेत, तरी पण मी देवाची पूजा करते, कारण मला तसं करमणारच नाही देवाची पूजा केल्याशिवाय. देवांकडे बघून मलाच कसं तरी होतंय. दिवे पण घासायचे पण ते आता नाही घासणार, आता तसेच दिवे लावणार आहे मी.
उद्या घासते दिवे, कारण ते गरम पाण्यामध्ये टाकावे लागतील. चिकट झालेले आहे त्यावरती धूळ बसून बसून. पूजा माझी झालेली आहे. आज फुलं नसल्यामुळे देवघरामध्ये जरा सुन्न सुन्न वाटतं आहे, कारण देवांना फुलं दिले की देवघर आपलं खूप छान वाटतं आणि मला तीच सवय लागलेली आहे बघण्याची. त्यामुळे मला आज असं वाटतं आहे की पूजा जशी काही केलेलीच नाही, पण पूजा झालेली आहे. दिवे नाही घासलेले ताईंनो, दिवे तसेच ठेवले. दोन्ही बाजूंना 2 दिवे लावलेले आहे. चला आता लागते पुढच्या कामाला. बरेच कामं पडलेली आहेत, अजून स्वयंपाक पण करायचा आहे. तुम्हाला तर सांगितलेलं आहे, जेवढं मला शूट घेता आलं तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केला. कोबूची भाजी काढून घेतली, छान झालेली आहे. आता भरीत बनवण्यासाठी एक टोमॅटो भाजून घेते. टोमॅटो जर आपण भरतामध्ये असा भाजून घातला तरी पण भरीत खूप छान होतं. माझ्याकडं कांद्याची पात नाही, त्यामुळे मी एक कांदा घालणार आहे भरतामध्ये. तीच कढई घेणार आहे मी, भाजी काढून घेतलेली आहे. त्या कढईमध्ये आता भरताला फोडणी देते. पहिले एक टोमॅटो छान भाजून घेते. टोमॅटो भाजला की त्याच्यावरची जी साल आहे ती पूर्ण निघून जाते. त्याला पण भरतामध्ये बारीक असा ठेचून घेणार आहे. लसूण कट करून घेतला, मिरच्या कट करून घेतल्या. आता कांदा कट करून घेते आणि भरताला फोडणी देते. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये पहिले शेंगदाणे तळून घेते, कारण शेंगदाणे तळलेले कुरकुरीत असे छान लागतात दाताखाली आल्यानंतर. त्याच तेलामध्ये मी जिरं, लसूण, कापून घेतलेली मिरची, कांदा छान परतवून घेतला. कांदा, मिरची, लसूण, जिरं परतल्यानंतर त्यामध्ये जे बारीक टेचून घेतलेलं भरीत होतं ते टाकून दिलं. वरून चवीपुरते मीठ टाकायचे आहे. 2 ते 3 मिनटं छान परतल्यानंतर स्वच्छ बारीक कट करून घेतलेली जी कोथिंबीर आहे ती टाकायची आणि परत 3-4 मिनटासाठी भरीत छान परतवून घ्यायचे. भरीत पण आपलं तयार झालेलं आहे. कढई लगेच घासायला टाकून दिली. टोमॅटो एकदा कापडाने पुसून घेते, म्हणजे चपात्या करायला कच वाटणार नाही. थोडीशी वाफ जाऊ देते भरताची आणि नंतर झाकण ठेवते, कारण गरम आहे. आपण जर ठेवलं तर झाकणाला घाम येतो आणि घामाचं पाणी पूर्ण भरतामध्ये पडतं. कोणत्याही भाजीमध्ये पडतं. आपण जर गरम भाजीवरती झाकण ठेवलं तर त्यामुळे थोडं गार होऊ देते आणि नंतर झाकण ठेवते. बघा, वांगे भाजले, टोमॅटो भाजलं. वांग्याचा आणि टोमॅटोचं काळं सर्व शेगडीवरती पडलेलं आहे, त्यामुळे मी इथं कापडाने थोडंसं पुसून घेते. चार वाजून बरोबर 2 मिनटं झालेले आहे कपडे धुवायला. 5 मिनटंसुद्धा बसले नाही, फक्त जेवायला तेवढी बसलेली होती. जेव्हापासून आले सकाळपासून 7 वाजेपासून तर आता बरोबर 4 वाजून 2 मिनटं झालेले आहे. अजून जेवणाची स्वयंपाकाची भांडी घासायची आहे. पहिले कपडे टाकून घेते. मला काम ठेवलेलं असं आवडत नाही, त्यामुळे आजच्या आज सर्व काम करून घेणार आहे. अजून कचऱ्याचा जो डस्टबिन आहे तो पण घासायचा आहे. पहिले कपडे टाकते, कारण ऊन पण नाही आणि ते सोकायला पण पाहिजे. सोकणार तर नाही आता, कारण जीन्सच्या पॅन्टी आहे बऱ्याच, त्या तर नाही वाळत. पाणी तरी निथळण, उद्या सकाळपर्यंत वाळून जातील. हे बघा, इथं अशा खुर्चीवर आणून ठेवल्या. त्या एका बादलीत कपडे आहे आणि खाली इथं पण एका बादलीमध्ये कपडे आहे, शर्ट आहे, त्यामध्ये घेते आता वाळायला टाकून. काही ताईंच्या कमेंट पण बघते आणि त्यांना पण कमेंट करते काम करता करता. असं माझं चालू आहे, कारण एकदम बसून तर बघणं मला शक्य नाही त्यामुळे. आणि डोळे पण माझे बघा, झोप नाही झालेली त्यामुळे लाल झालेले आहे. पण आता जर झोपले तर सर्व काम तसंच राहील. पूर्ण गॅलरीमध्ये आज कपडेच कपडे आहे, जागा शिल्लक नाही कपडे टाकायला. त्यामुळे बेडरूमची जी खिडकी आहे त्यामध्ये पण मी कपडे टाकलेले आहे. कालचा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभारी आहे. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ज्या ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. एक व्हिडिओ बनवायला खूप कष्ट घ्यावे लागतात ताईंनो, एक लाईक जरूर करत जा. चला परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत बाय बाय.